नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या दारात मी एक झाड लावलं होतं पानाचं, नागिनीचं पानाचं. तर इतके पानं आलेले आहेत, बापरे बाप. आणि एकदम हिरवगार, पावसाळा असल्यामुळे एकदम ते क्लीन झालेले आहेत, स्वच्छ. आता माझ्या नवऱ्याला खोकला येतोय म्हणून मी हे नागिनीचं पान काढून घेते. खूप सारे पाने काढून घेते, चांगले चांगले. खोकल्यासाठी खूप उपयुक्त आहे हे नागिनीचं पान, म्हणजे खाऊचं पान. एक पान मी स्वच्छ धुवून आणलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता किती मस्त पानं आहेत माझ्याकडे. तुम्हाला जर झाड हवं असेल तर नक्की माझ्याकडून घ्या. खूप रोपे आहेत माझ्याकडे आणि पान एकदम भारीतलं पान आहे. आता ह्या पानाचं आपण देठ काढून घेऊया आणि पुढचं पण पानाचं तोंड आपल्याला तोडून घ्यायचं आहे. असं हे आयुर्वेद पान खूप चांगलं आहे. तर आपण देठ आणि पुढचा भाग काढून घेतलेला आहे थोडासा. तर यावरती आपण थोडंसं मध टाकून घेणार आहोत, कारण खोकल्यासाठी मध, पान आणि यावरती आपल्याला ओवा टाकून द्यायचा आहे. ओवा असं पसरून घ्यायचं आहे मध आपल्याला. तर त्यावरती आपण थोडासा ओवा टाकून घेऊया आणि त्याचा विडा बनवूया. खोकल्यासाठी हा रामबाण उपाय आहे. अशा प्रकारे घडी घालून आपण आणि चावून चावून खायचं आहे. त्याच्यावरती पाणी प्यायचं नाही. आपला खोकला लगेच गायब होईल. नक्की तुम्ही ट्राय करून पहा.